नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा स्वादिष्ट रसोई यूट्यूब चॅनेलवर। आज आपण सीताफळाची बासुंदी बनवणार आहोत। ही सुंदर डिश कशी बनवायची ते पाहूया। तर बासुंदीसाठी मी 1 लिटर दूध आटत ठेवलेलं आहे। स्लो गॅसवर याला मी आटवून घेत आहे चांगलं। आता जवळपास हे अर्धा लिटर बनलेलं आहे। 1 लिटरपेक्षा थोडं कमी होतं दूध हे। पाऊण लिटर होतं आणि हे या प्रकारे असं आटवून घ्यायचं स्लो गॅसवर चांगलं। आता आपण सीताफळाचे जास्त पिकलेली सीताफळ घ्यायची नाही, थोडी कच्ची सीताफळ असावी, त्याचा गर आपल्याला चांगला काढता येतो। या प्रकारे आपण असे बिया वेगळ्या करून एका चाळणीमध्ये आपण असे गाळून घ्यायच्या। पुरणाच्या चाळणीमध्ये बाजूला गर वेगळा करायचा बिया। हे दूध आटलेलं आहे। इकडे मी आपल्या चवीनुसार आपण साखर टाकू शकतो, कमीच साखर लागते ह्याच्यामध्ये, नाही टाकली तरी पण चालेल, कारण सीताफळ फार गोड असतात। या प्रकारे आपल्या ह्या बिया आपण अशा गर वेगळा करायचा। सीताफळ घेतली होती, मिडियम होती, जास्त मोठी नव्हती। आटलेल्या दुधामध्ये आपण सीताफळ घालत आहोत। नॅचरल शुगर बिना साखरेचे सीताफळ आणि नुसते दूध आटून घेऊन कंडेन्स करून त्याला असं छान बासुंदी बनते। दूध आटवताना थोडंसं त्याच्यामध्ये केसर घातलं होतं। वेलची पावडर टाकते, फ्लेवर आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालेल। मस्त छान अशी सुगंध पण किती छान येतोय। छान स्वादिष्ट अशी डिश आहे, खूप सोपी आहे आणि सीताफळामध्ये खूप कॅल्शियम असतं। त्याचबरोबर आपण हे आटवलेलं दूध आहे याच्यामध्ये पण खूप रेसिपी नक्की कमेंट करा। थँक्यू, सबस्क्राईब करा।